नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अन्न हे आपल्यासाठी परब्रह्म आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला हे विशेष स्थान दिलेलं आहे। परंतु मित्रांनो, याच अन्नामधून आपल्या शरीराला विषबाधा होऊ शकते। ते कशामुळे? तर मित्रांनो, असे काही सूक्ष्मजीव आहेत जे ह्या अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये पसरतात किंवा प्रवेश करतात आणि आपल्या आरोग्याला हानिकारक असतात। तर ते सूक्ष्मजीव कोणते? तर मित्रांनो, सॅल्मोनेला टायफी, सेंजेला, सायनोबॅक्टर, हेपॅटायटिस ए आणि मित्रांनो इकोलाई हे असे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या शरीरामध्ये रोग पसरवतात। तर मित्रांनो, हे कशामुळे कोणत्या अन्नातून पसरतात? तर मित्रांनो, हे कच्चं मांस, कच्चं दूध, कच्चे कडधान्य, तसेच मित्रांनो समुद्रातील काही प्राणी, तसेच आपल्याला पोल्ट्री मधून जे आपण पोल्ट्री प्रोडक्ट खातो त्यामुळे आपल्याला ह्या रोगांचा प्रसार आपल्या शरीरामध्ये होताना दिसतो। तर मित्रांनो, याची लक्षणे काय? तर याची लक्षणे म्हणजे पोटात दुखणे, ताप, उलटी, संडास, मळमळ, पोट फुगणे, अशक्तपणा, थकवा ही याची लक्षणे आहेत। तर मित्रांनो, यावर उपाय काय? तर मित्रांनो, यावर उपाययोजना म्हणजे आपण अन्न हे नेहमी चांगलं शिजवून खाल्लं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, अन्न जेव्हा बनवून होईल ते व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, यामध्ये काय करायला पाहिजे तर आपण बाहेरचे जे अन्न खातो ते आपण पूर्णपणे टाळलं पाहिजे। हे यावरील उपाययोजना आहेत। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।